नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये या चॅनलची किंवा या व्हिडिओची लिंक जी आहे ती जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कुठलाही उमेदवार या शिक्षक भरतीपासून किंवा शैक्षणिक घडामोडीपासून वंचित राहणार नाही. आता हा व्हिडिओ तसा बनवायचा नव्हता, कारण तेच दररोज सांगायचं मी आणि तुम्ही तेच ऐकायचं. तुम्हालाही कंटाळा आला आहे या शिक्षक भरतीची प्रतीक्षा करत आणि मलाही या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आला आहे. तरीही एक हा व्हिडिओ यासाठी बनवतो आहे, की आज रविवार असूनसुद्धा त्या ठिकाणी आपण साधलेला संवाद, शिक्षक भरतीची गती जी आहे ते पुढे जाण्यासाठी केलेला पाठपुरावा, या अनुषंगाने आपण कालच जे आहे ते तुम्हाला सांगितलेलं होतं, की मंगळवारच्या नंतर साधारणतः बुधवारपर्यंत सूचना शिक्षक भरतीची सद्यस्थिती काय आहे, सूचना किंवा पुढची कार्यवाहीच्या संदर्भामध्ये कुठलीही जरी कार्यवाही नाही झाली, भरती प्रक्रिया कधी होणार किंवा जाहिराती कधी येणार किंवा प्राधान्यक्रम कधी सुरू होणार, या अनुषंगाने जर कार्यवाही नाही झाली, त्याचा अपडेट जर आपल्याला प्रशासकीय स्तरावरनं नाही मिळालं, तर त्याच्यानंतर जे आहे ते आपण आंदोलनाचं जे काही अन्नत्याग उपोषण आहे त्या ठिकाणी करण्याचं जे काही आपण त्या ठिकाणी ठरवलेलं आहे, ते आजही त्यावर आपण ठाम आहोत. मात्र सद्यस्थिती काय आहे, शिक्षण मंत्री महोदय काय म्हणतात, या अनुषंगाने आपण त्या संदर्भामध्ये आज स्वतः शिक्षण मंत्री महोदय यांच्याशी संवाद साधला आहे. त्यानंतर त्यांना सविस्तर असं सांगितलं की शिक्षक भरतीची जाहिराती जी आहेत, स्वतः मी त्या ठिकाणी शिक्षण मंत्री महोदय यांच्याशी संवाद साधलेला आहे आज सकाळी आणि अधिकारी वर्गांशी पण संवाद साधलेला आहे. त्या ठिकाणी सांगितलं की नेमकं कधी ही भरती प्रक्रियेची जाहिराती येतील सर, तर त्यांच्याकडनं जे काही आहे ते मंत्रालय स्तरावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण अधिकारी वर्गांशी संवाद साधू आणि त्यानंतर त्याच्यावर कार्यवाही करू, अशा पद्धतीचं जे आहे ते त्यांच्याकडून उत्तर आलेलं आहे. साधारणतः मंगळवारी जे आहे ते त्या ठिकाणी मंत्री महोदय उपस्थित राहतील आणि त्यावर उचित कार्यवाही करण्याचे त्यांनी शब्द दिला आहे. मात्र याच्या पुढे काय, आता शिक्षण आयुक्त स्तरावरील अधिकारी वर्ग यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधलेला आहे आज सुट्टी असल्या कारणाने. तर त्यांचं सुद्धा मत असं आलेलं आहे की आमची सगळी प्रोसेस जी आहे ते झालेली आहे, सगळी म्हणजे सगळी प्रोसेस झालेली आहे. आता आम्ही पुढची जी गती आहे ती पुढच्या दिशेनं जाणारी कार्यवाही जी आहे ती सगळी तयारी केलेली आहे. केवळ आम्हाला फक्त काही सूचना येणं अपेक्षित आहेत. अशा पद्धतीच्या जर सूचना आल्या तर तात्काळ जी आहे ती प्रोसेस करूया. मग आता आपण करायचं काय अशा स्थितीमध्ये, तुम्हाला तर सांगितलं आहे मी. त्यामुळे मी 2 टीमच्या माध्यमातून जे आहे ते कार्य पुढचं जे आहे ते करण्याचं ठरवलेलं आहे. मंत्रालय स्तरावर जे आहे ते आपली एक टीम जी आहे ते सोमवारी त्या ठिकाणी जाणार आहे आणि तो जो प्रस्ताव आहे, तो प्रस्ताव कुठल्याही परिस्थितीमध्ये मंगळवारी किंवा सोमवारी सायंकाळी मंत्री महोदय जेव्हा उपस्थित होतील, सोमवारी सायंकाळी मंत्री महोदय उपस्थित असतात, सोमवारच्या सोमवारी कसा तो प्रस्ताव मंजूर होईल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. मंगळवारसुद्धा येऊ द्यायचा नाही आहे. सोमवारी आपली टीम जी आहे ते मंत्रालयामध्ये मंत्री महोदय यांची भेट घेईल. तिथे जाऊन अधिकारी वर्ग आणि मंत्रालय स्तरावरील अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेटणार आहे. शक्य झालं तर मी सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे जाण्याचे. मात्र मी शक्यतो मंगळवारी मंत्रालयामध्ये असणार आहे, शक्यतो मंगळवारी. शक्य झालं तर मी आज उशिरापर्यंत निघालो तर सोमवारी त्या ठिकाणी 100% प्रयत्न करणार आहे. मात्र जर मी नाही गेलो तर त्या ठिकाणी माझी टीम जी आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये सोमवारी जी आहे ते पाठपुरावा करून मंगळवारी जे आहे ते सगळं शिक्षक भरतीचं जे काही पुढची दिशा आहे ते कशा पद्धतीनं त्या ठिकाणी पुढे जाईल या अनुषंगाने जे आहे ते पाठपुरावा करून पुढचा जो काही श्रीगणेश असतो शिक्षक भरतीचा, ते मंगळवारीच्या ऐवजी सोमवारीच कसा पूर्ण होईल. मंगळवारी तर होणारच, मात्र सोमवारी कसं होईल, आता या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलेला आहे. त्यामुळं माझी टीम जी आहे त्या ठिकाणी पाठवणार आहे आणि वैयक्तिक जर कोणी येणार असेल मंगळवारी सोमवारी तर त्यांनी मला संपर्क साधावा, कॉन्टॅक्ट करावं. नक्कीच त्यांच्यासोबत तुम्ही जर गेला तर नक्की त्या ठिकाणी अजून आपली लढाई जी आहे ती मजबूत होईल आणि आपल्या मागणींची जी दखल आहे ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेतली जाईल. त्यानंतर मग मी स्वतः त्या ठिकाणी आयुक्त कार्यालय, आयुक्त अधिकारी वर्ग व किंवा मग वरिष्ठ अधिकारी परीक्षा परिषद वरिष्ठ अधिकारी यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहे. त्यामुळे सोमवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे ते आमच्या टीमसोबत त्या ठिकाणी पाठपुरावा करून त्या ठिकाणी सोमवारीच कशा पद्धतीनं भरती प्रक्रियेचा जो काही येतो श्रीगणेश आहे ते कसा होईल याची आमची मोठी कार्यवाही जी आहे ती पाठपुरावा करून त्या ठिकाणी केली जात आहे. त्यामुळं नक्कीच
आज मंत्री महोदय यांच्याशी संवाद साधल्याच्यानंतर लक्षात आले की नक्कीच त्याच्यावर सोमवारी जे आहे ते निर्णय होऊ शकतो आणि नक्कीच त्यांनी आपल्याला शब्द पण दिलेला आहे की नक्कीच आम्ही ते प्रयत्न करू. कारण पूर्वीसुद्धा कंत्राट शिक्षक भरतीचा जो GR होता, मला आठवतंय मी स्वतः मंत्री महोदय यांच्याशी चर्चा केली, कॉलवर संवाद साधला होता. त्यांनी तात्काळ जे आहे ते रद्द करण्याच्या अनुषंगानेचा निर्णयसुद्धा मंत्रालय स्तरावर घेतलेला होता. त्यामुळं मला नक्कीच विश्वास आहे मंत्री महोदय यांच्यावर की त्यांनी दिलेला शब्द पाळतात. आणि पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचं रजिस्ट्रेशनसुद्धा जेव्हा नागपूरला आंदोलन केलं तेव्हा सांगितलेले होते, त्यांच्याशी जेव्हा आम्ही अर्धा तास चर्चा केली तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं की पुढच्या आठवड्यामध्ये जे आहे ते पवित्र पोर्टलचं नोंदणी रजिस्ट्रेशन सुरू करू. तर नक्कीच त्यांनी आठवड्यात तरी म्हटलं होतं, तर 6 दिवसाच्या मध्ये जे आहे ते नोंदणी सुरू झालेली होती. म्हणजे ही मंत्री महोदय यांची काम करण्याची पद्धत आहे. आपला दिलेला शब्द ते कधीच टाळत नाही आहेत आणि आत्तासुद्धा दिलेला शब्द ते नक्कीच टाळणार नाही आहेत. तरीही त्यांना आठवण करून देण्यासाठी जे आहे ते आमची टीम मंत्रालयामध्ये उपस्थित राहणार आहे. सोमवारी मंत्री महोदय यांची भेट घेणार आहे सोमवारी. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा. आणि सोबतच मी वैयक्तिक त्या ठिकाणी प्रयत्न करतोय येण्याचे. सोबतच मी आयुक्त कार्यालय अधिकारी वर्ग यांच्या संपर्कात आहे. मी तिकडली पूर्ण जी टीम आहे, म्हणजे इथेही टीम आहे काम करणारी, तिथेही टीम आहे. त्यामुळं नक्कीच आता कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे ते यश आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोबत राहा. हे करूनही जर यश नाही आलं तर 100% मी स्वतः अन्नत्याग उपोषणाला बसणार आहे. एवढंच सांगतो मित्रांनो. नक्कीच तुमचा सपोर्ट असू द्या. अजून एक मंत्री महोदयांची मर्यादित प्राधान्यक्रम 50 होते तेव्हा आंदोलन केलं, तेव्हा त्यांनी शब्द दिला होता 100 किंवा याच्यापेक्षा अधिक करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. तर नक्कीच त्यांनी दिलेला शब्दसुद्धा पाळलेला होता. 50च्या ऐवजी 100 त्यांनी प्राधान्यक्रम केलेले होते. त्यामुळं मला विश्वास आहे मंत्री महोदयांनी या ठिकाणी आपला दिलेला शब्द पाळतील आणि लवकरच जे आहे ते शिक्षक भरतीचा श्रीगणेशा सुरू होईल आणि जाहिराती सुरू होतील, सूचना येतील आणि प्राधान्यक्रम येतील. आणि एवढं करून जर नाही झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडलं जाईल. तेव्हा मोठ्या ताकदीनं जिथे तुम्हाला बोलवलं जाईल तिथे उपस्थित राहायचं आणि या अनुषंगाने जे काही नियोजन आहे पुढचं तेही नियोजन करतोय. मात्र तत्पूर्वी ही भेटीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आंदोलनाच्या ऐवजी जर अशा भेटीने चर्चेनं मार्ग निघत असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये अशी चर्चा करायला आपण तयार आहोत. कारण आत्तापर्यंतचा अनुभव आहे, चर्चेतून मार्ग निघालेले आहेत. जर नाही झालं तर नक्की आंदोलन फिक्स आहे. मोठ्या संख्येने तुम्ही सोबत राहा. कोण कोण सोबत आहे आंदोलनामध्ये सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कमेंट्स करून सांगा. त्यात बस झालं आता. इकडे गेलं की गोल फिरवायची उत्तरं, तिकडे गेलं की गोल फिरवायची उत्तरं. तुम्हीसुद्धा प्रत्येकांची व्हिडिओज बघता, गोड गोड वाटतं, गोड गोड बोलतात. मी त्याच्यातला नाही आहे गोड बोलणारा. मी कडवट आहे. मी योग्य दिशेनं जाऊन काम करणारा व्यक्ती आहे. मी काही यूट्यूबर नाही आहे. मी तुम्हाला अजून पुन्हा सांगू इच्छितोय, मोठ्या संख्येनं उपस्थित राहा. पुढची जी काही दिशा असेल, पुढचं जे काही धोरण असेल त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असा मला एक विश्वास आहे. त्यामुळे जो कोणी उपस्थित राहील त्यांनी कमेंट्स करून मोठ्या प्रमाणामध्ये सांगायचं आहे आणि कमेंट्स करून सगळ्यांनी सांगायचं आहे की होय किंवा नाही, होकार दर्शवायचं आहे किंवा नकार दर्शवायचं. तुमच्यावर अवलंबून आहे सगळं काही. आता हे जे आंदोलन असणार आहे पुढचं, आता जर कार्यवाही नाही झाली, होईलच, नाही झाली तर आपल्याकडे बी प्लॅन तयार असला पाहिजे. जर तुम्ही होय म्हणून जर त्या ठिकाणी आपल्याला तशी प्रतिक्रिया नोंदवली तर नक्की मी तसा 100% मोठ्या प्रमाणामध्ये विचार करेल. त्यामुळे तुमची प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आपल्या पुढच्या मागण्यांना ताकद येईल. त्यामुळे थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.